आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा प्राचीन विद्यापीठाची जे एकेकाळी ज्ञानाचं एक प्रचंड मोठं केंद्र होतं, पण नंतर काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलं आणि आता त्याला पुन्हा एकदा एक नवी संधी मिळते आहे. पण मग प्रश्न उरतोच की जे विद्यापीठ शेकडो वर्षांपूर्वी नष्ट झालं त्याला आज इतक्या वर्षांनी पुन्हा उभं करण्याची गरज का भासते आहे? यामागे नक्की काय विचार आहे? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर ही गोष्ट आहे बिहारची. तिथे नालंदा विद्यापीठाच्या यशस्वी पुनरुज्जीवनानंतर आता विक्रमशिला या प्राचीन केंद्राला पुन्हा एकदा ज्ञानाचे एक मोठं मंदिर बनवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. एक लक्षात घ्या, विक्रमशिला हे काही असं तसं विद्यापीठ नव्हतं. त्याला आपण त्या काळातली भारताची आयव्ही लीग सुद्धा म्हणू शकतो. हो, इतकं मोठं. त्या काळातल्या 3 सर्वात प्रतिष्ठित बौद्ध विद्यापीठांपैकी ते एक होतं. हा आकडा खूप महत्वाचा आहे, 3. कारण प्राचीन भारतात बौद्ध शिक्षणाची 3 महाकेंद्र होती आणि विक्रमशिला त्यापैकीच एक महत्वाचा भक्कम स्तंभ होता. आणि ही होती ती महान त्रयी. यातलं पहिलं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे, नालंदा. दुसरं होतं ओदंतपुरी आणि तिसरं म्हणजे आपलं विक्रमशिला. या तिघांनी मिळून ज्ञानाचा एक असा काही सुवर्णकाळ निर्माण केला होता जो खरंच अविश्वसनीय होता. विक्रमशिलाची स्थापना झाली होती साधारण 8व्या शतकात. पाल वंशाचे राजे होते, धर्मपाल. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झालं आणि त्यांनी हे केंद्र कुठे वसवले तर पवित्र गंगा नदीच्या काठी. त्यामुळे त्याचं महत्त्व आणखीनच वाढलं. पण विक्रमशिला इतकं खास का होतं? म्हणजे तिथे असं नक्की काय शिकवलं जायचं जे इतर ठिकाणी नव्हतं? चला जरा त्यांचा अभ्यासक्रमात डोकावून पाहूया. तर विक्रमशिलाचं मुख्य वैशिष्ट्य होतं तंत्रयान बौद्ध धर्म. आता हे काय आहे? तर हा बौद्ध धर्माचा एक असा पंथ होता जिथे केवळ तात्विक चर्चाच नाही तर तांत्रिक विधी आणि गूढ शास्त्रांचाही सखोल अभ्यास केला जायचा. आणि याच वेगळेपणामुळे जगभरातून अभ्यासक इथे खेचले यायचे. पण थांबा, इथे फक्त तंत्रमंत्राचं शिक्षण नव्हतं हां. इथला अभ्यासक्रम खूप मोठा आणि व्यापक होता. धर्मशास्त्र, तत्वज्ञान, व्याकरण, तत्वमीमांसा आणि इतकंच काय तर वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिनसारखे विषयही इथे शिकवले जात होते. म्हणजे ज्ञानाचा खऱ्या अर्थाने संगम होता हा. आणि हो, हे विद्यापीठ म्हणजे महान विद्वानांचं घरच होतं. त्यापैकीच एक मोठं नाव म्हणजे आतिश दीपंकर. त्यांची कीर्ती एवढी पसरली होती की त्यांनी थेट तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माला एक नवी ऊर्जा दिली, एक नवी दिशा दिली. विचार करा, इथल्या ज्ञानाचा प्रभाव किती दूरवर पसरला असेल. या विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मान होता हे एका गोष्टीवरून कळतं. प्रसिद्ध तिबेटी विद्वान तारानाथ यांनी याला केवळ विद्यापीठ नाही तर विक्रमशिला महाविहार असं म्हटलं होतं. महाविहार म्हणजे एक महान केंद्र. केवढा मोठा सन्मान आहे हा. पण मग इतकं महान विद्यापीठ, इतकं मोठं ज्ञानाचं केंद्र अचानक नाहीसं कसं झालं? त्याचा अंत कसा झाला? ही खरंच एक खूप दुःखद कहाणी आहे. नेमकं काय गमावलं आपण हे समजण्यासाठी त्याची भव्यता बघा. एक विशाल केंद्रीय मंदिर, एक मोठा स्तूप, पवित्र महाबोधी वृक्षाची प्रतिकृती आणि सुंदर टेराकोटा पॅनलने सजवलेल्या त्या भिंती. अहो, ती फक्त एक इमारत नव्हती, ती एक जिवंत कलाकृती होती. विक्रमशिलाचा पूर्ण जीवन प्रवास बघितला तर तो साधारण 400 वर्षांचा आहे. 8व्या शतकात स्थापना झाली, 10व्या-11व्या शतकात ते यशाच्या शिखरावर पोचलं आणि 12व्या शतकात एका भयानक आक्रमणाने सगळं काही संपवून टाकलं. आणि यातला दुःखद योगायोग म्हणजे विक्रमशिला एकटं नव्हतं. ज्या आक्रमक बख्तियार खिल्जीने नालंदाचा विध्वंस केला होता त्याच खिल्जीच्या सैन्याने विक्रमशिलालाही पूर्णपणे जमीनदोस्त केलं. म्हणजे एकाच फटक्यात भारताने आपली 2 महान ज्ञानकेंद्र गमावली. आणि मग हे सगळं ऐकल्यावर तोच सुरुवातीचा प्रश्न पुन्हा समोर येतो की या सगळ्या इतिहासानंतर आजच्या जगात विक्रमशिलाला पुन्हा उभं करणं इतकं महत्त्वाचं का आहे? तर ह्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारताच्या त्या गौरवशाली शैक्षणिक वारसाला पुन्हा एकदा जिवंत करणं. दुसरं, बौद्ध धर्माचा अभ्यास आणि पर्यटनाला एक मोठी चालना देणं. आणि तिसरं, बिहार राज्याला त्याचं जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे ते परत मिळवून देणं. विक्रमशिलाचा हा पुनर्जन्म आपल्याला एका खूप महत्त्वाच्या विचारावर आणून सोडतो.
या जगात असं अजून कितीतरी हरवलेलं ज्ञान असेल जे आपल्याकडून पुन्हा शोधलं जाण्याची वाट पाहत असेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?